नमस्कार. रविवार 27 ऑगस्ट 2023च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय जागतिक पातळीवरची सोने खरेदी. जागतिक पातळीवरची सोने खरेदी असा विषय घ्यायची कारण दोन. मुळातच आपल्यापैकी अनेकांना ही बातमी वाचली असेल की गेल्या काही आठवड्यामध्ये जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्याकडच्या असलेल्या तरलतेचा किंवा राखीव निधीचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी करण्याकरता वापरलेला आहे. आणि मग ही जी तरलता आहे ती जेव्हा सोन्याकडे जाते त्याचे आजपर्यंत आपल्या देशाच्याच असं नव्हे तर एकंदरीतच जागतिक पातळीवरल्या गुंतवणूक क्षेत्रावरती कसे वेगवेगळे परिणाम होतात याचा थोडक्यात विचार करणारा भाग म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय जागतिक पातळीवरची सोन्याची खरेदी. अगदी अलीकडच्या इतिहासाचा विचार करायचा झाला तर ज्या वेळेला मार्च 2020 मध्ये आपल्या देशामध्ये करोनाची घोषणा झाली त्याच्या मागे पुढे जगातल्या इतर अनेक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. आणि जगातल्या अनेक देशांनी जसं त्यावेळेला सगळीकडे लॉकडाऊन सुरू केला आणि मग त्या लॉकडाऊनच्या परिणामामुळे ना मालाची वाहतूक होत होती ना माणसांची ने-आण करता येणं शक्य होतं. त्यावेळेला जास्तीत जास्त पैशाचा एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये ओघ चालू होता आणि त्याचंही कारण ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ट्रान्सफर करता येणं शक्य होतं हा होता. आणि मग त्यावेळेला जेव्हा कोणतीही सकारात्मक गुंतवणूक करणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं मध्यवर्ती बँकांना शक्य नव्हतं त्यावेळेला त्यांनी त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेला राखीव निधी ही सोन्याची खरेदी करण्यामध्ये वापरला होता. आणि मग ती सोन्याची खरेदी अशी एकरकमी घाऊक प्रमाणात झाल्यानंतर इतर सगळे शेअर बाजार कोसळत होते आणि सोन्याचे भाव मात्र वाढते राहत होते. मग जसजसा करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसतसं या संपूर्ण मालाची माणसांची वाहतूक आणि ने-आण ही सुरू झाली आणि जसजसं हे दळणवळण वाढलं तसतसं या जागतिक पातळीवरच्या देशांच्या अनेक मध्यवर्ती बँकांनी आपल्या जवळ आधी खरेदी केलेल्या सोन्याची टप्प्याटप्प्यानं विक्री सुरू केली होती. यातले फरक आपण लक्षात घेण्याजोग आहे की करोना सुरू होताना यांनी केलेली खरेदी ही घाऊक प्रमाणात एकरकमी होती आणि त्यांची विक्री करताना मात्र त्याने टप्प्याटप्प्याने केलेली होती. त्यामुळे ज्या वेगानं सोन्याचे भाव वाढले त्या वेगानं सोन्याचे भाव कमी झाले नाहीत. आणि आता जेव्हा अशी बातमी पुन्हा फिरतीये की जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी केली तीही पुन्हा घाऊक प्रमाणात केली ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता तर कोणत्याही प्रकारचा करोना नाही. करोनाची चर्चा यांना त्या स्वरूपामध्ये होत असली तरी 2020-2021च्या तुलनेमध्ये 2022 आणि 2023 ची स्थिती ही निश्चितच वेगळी आहे आणि ती सकारात्मक अर्थाने वेगळी आहे. मग अशा वेळेला जेव्हा जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याच्या खरेदीचा विचार करतात यातनं जागतिक अर्थकारणाविषयी तर ते कोणतं विधान किंवा संकेत देत नाहीत ना याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकंदरीतच गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं आपल्या देशामध्ये ज्या वेळेला द्वैमासिक धोरणं अवलंबलेली आहेत त्यावेळेला या सोन्याच्या खरेदीचा किंवा अशा सोन्याच्या खरेदीचा विचार केलेला नाही, निदान तो जाहीरपणाने मांडलेला नाही. परंतु व्याजदर होता होईल तो स्थिर ठेवायचे आणि महागाईच्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करायचं हे रिझर्व्ह बँकेचं धोरण राहिलं. अगदी अलीकडे जे द्वैमासिक धोरण प्रसिद्ध झालं त्यामध्येही या महागाईचा उल्लेख केला गेलेला आहे. अगदी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपतींनी आपल्या राष्ट्राला उद्देशून जे केलेलं भाषण आहे त्यामध्येही आपल्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महागाईचा उल्लेख केलेला आहे. आणि नंतरच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सुद्धा आजपर्यंत केलेल्या उपायांपेक्षाही जास्त उपाय हे महागाईबाबत केले जातील असं सांगितलं जातं. म्हणजे तसंही महागाई हा अर्थव्यवस्थेचा आणि गुंतवणूक क्षेत्राचा सगळ्यात मोठा शत्रू मानला जातो. मग अशा वेळेला एकंदरीतच वेगळ्या पर्याप्त भांडवली गुंतवणुकीचे मार्ग जरी बंद झालेले नसले तरी आपणहून स्वेच्छेनं सक्रियतेनं त्यात कोणी गुंतवणूक करत नाही. आणि ही पातळी किंवा ही परिस्थिती फक्त भारतापुरेशी नाही तर एकंदरीतच या ना त्या कारणानं जगामध्ये आहे असा संकेत तर या मध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या खरेदीतनं मिळत नाही ना याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
आणि असा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागते, आणि ती म्हणजे अशी की असं जर असेल तर आज मितीला 65,000च्या आसपास फिरणारा आपला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स किंवा NSE निफ्टी यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये, विशेषतः नजीकच्या भविष्य काळामध्ये नेमके काय फेरफार होऊ शकतात. आज परिस्थिती पाहू जाता त्यातलं हे एकमेव कारण नसेल, पण एक कारण मात्र नक्की असू शकतं, आणि ती म्हणजे ही आत्ता जागतिक बँकांनी केलेली सोन्याची खरेदी. याचा अर्थ या ना त्या स्वरूपामध्ये एका देशातनं दुसऱ्या देशात होणारी विदेशी गुंतवणूक, मग ती शेअर बाजारात असेल, ती वस्तू बाजारात असेल, ती निरनिराळ्या प्रकल्पांमध्ये असेल, याचं प्रमाण पुढच्या काही आठवड्यात काही महिन्यात तरी कमी वेगानं होईल असा संकेत या जागतिक मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी देते. हे निर्विवादपणे सत्य आहे. आणि असे संकेत ज्या ज्या वेळेला मिळतात त्या वेळेला जसं मी मगाशी म्हणलं की सोन्याची खरेदी होताना ती एकरकमी होते, परंतु ती विकताना टप्प्याटप्प्याने विकली जाते. बरोबर तशीच काहीशी परिस्थिती ही शेअर बाजारातल्या बदलांबद्दल असते, कारण मुळातच शेअर बाजाराचा एक अंगभूत स्वभाव असा आहे की तो कोणत्याही गोष्टीवरती ताबडतोब आणि तीही टोकाची अशी प्रतिक्रिया देतो. सुदैवानं त्या मानानं आपल्याकडे टोकाची प्रतिक्रिया आली नाही, हे गणित इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. पण याचा अर्थ आज मितीला ती आली नाही म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये येणार नाही असं नाही, हे गणित आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या खरेदीचा विचार करूनच सरकार या ना त्या माध्यमातून याला तोंड द्यायचं, म्हणून मग कधीतरी सरकारी कंपनी असणारी ONGC फिनलँडची फॉर्च्यून विकत घेते किंवा टाटा समूह ब्रिटनमध्ये गुंतवणूक करतं, अशा घोषणा होतात का? किंवा LIC सारख्या कंपनीला फॉर्च्यून 500 यादीमध्ये स्थान मिळतं का? किंवा LICला एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये 7,500 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला, अशा बातम्या येतात का? याचा विचार करावा लागतो. म्हणजे एकंदरीतच निर्णयाची प्रतिक्रिया यायच्या आधीच त्याच्याबद्दलच्या उपाययोजनांचं हे सुतोवाच असतं का, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते सुतोवाच असो वा नसो, यातनं मिळणारा एक संकेत असा आहे की जर खरोखरच अशी खरेदी वाढल्यामुळे त्यातनं जो मिळणारा संकेत आहे की जागतिक अर्थकारणाची गती मंदावेल, याचा अर्थ भारतीय कंपन्यांसाठी विदेशी कंपन्यांमधल्या गुंतवणुकीची किंवा खरेदीची संधी ही जास्त रास्त भावाने उपलब्ध होईल, असा जर त्याचा अर्थ असेल तर तो एक अत्यंत सकारात्मक संकेत आहे. म्हणजे एकीकडे विदेशी गुंतवणूक कमी होईल असा जेव्हा संकेत मिळतो, म्हणून 67,000वरती पोहोचलेला किंवा त्याच्या पलीकडेला गेलेला BSE सेन्सेक्स हा 65,200 पर्यंत खालती येतो, असा जर या खरेदीचा एक अर्थ असेल तर या कमी दराच्या भावामध्ये भारतीय कंपन्या आपले पंख जास्त विस्तारू शकतात, असा जर त्याचा अर्थ असेल तर त्यामुळे तो जास्त वेगानं खाली येत नाही असा संकेत मिळतो का, याचा विचार करण्याची शक्यता आहे. आणि मग अशी जर शक्यता असेल तर एकंदरीतच ही परिस्थिती अगदी डे ट्रेडिंग करता नसली तरी पोझिशन ट्रेडिंग करता आणि विशेषतः जी क्षेत्र विस्तारणारी आहेत त्यांच्यामध्ये मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकी करता संयुक्तिक ठरतात का, याचा विचार करावा लागेल. मग असा जर विचार करायचा असेल तर ज्या क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव आधीच जास्त वेगानं वाढलेले नाहीत, अशी क्षेत्र शोधून त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं हे संयुक्तिक ठरेल का, याचाही विचार करावा लागेल. आणि असा विचार करत असताना एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जी अलीकडच्या काळामध्ये जास्त महत्वाची ठरू शकते. या आधीच्या काळामध्ये अनेक वर्षांमध्ये, गेल्या अनेक दशकांमध्ये असे वारंवार घडलेल्या घटना आहेत की जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अशी सोन्याची खरेदी केली, परंतु त्या काळामध्ये विदेशी व्यक्तिगत गुंतवणूकदार किंवा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्याचा तो कालखंड होता. तुलनेनं भारतात राहणारे नागरिक विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतील अशी परिस्थिती नव्हती. असं जर असेल तर या परिस्थितीमध्ये आता बदल होतोय.
की या वेळेला जागतिक पातळीवरती अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केलेल्या सोन्याच्या खरेदीच्या वेळेला गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झालेला फरक असा आहे की आता भारतात राहणारा गुंतवणूकदार त्याच्या दलाला भारतीय रुपयामध्ये पैसे देतो आणि त्या पैशाची गुंतवणूक ही विदेशातल्या म्युच्युअल फंडच्या योजनांमध्ये किंवा विदेशी कंपन्यांमध्ये होतीये. जर या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीतनं हा संकेत देत असतील की त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी असेल तर कमी एनएव्हीनी किंवा कमी भावानी ही गुंतवणूक होईल आणि मग अशा वेळेला ही परिस्थिती दीर्घकाळ टिकत नसल्यामुळे जसजसं या देशांच्या अर्थव्यवस्थेची गती सुधारेल त्यावेळेला आत्ता कमी भावानी खरेदी केलेली शेअर्स किंवा कमी एनएव्हीनं खरेदी केलेले म्युच्युअल फंड युनिट्स हे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भांडवल वृद्धी किंवा कॅपिटल अप्रिसिएशन देऊ शकतात का याही शक्यतेचा विचार करायचा. म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अनेक मध्यवर्ती बँकांनी केलेली सोन्याची खरेदी. मनपूर्वक धन्यवाद.